पण तो शिवसेनेतून बाहेर पडणारा प्रत्येक नेता हा संजय राऊतांच्या नावाने खडे पडत का बाहेर कारण पडतो? मी पक्षाबरोबर निष्ठेने काम करतो आणि कोणाची ही जी काय दळबद्री प्रकार असतात ते पक्षात मी सहन करू देत नाही कोणाला. पक्षाला ब्लॅकमेल करणं मला आवडत नाही किंवा पक्षप्रमुखांना कोणी ब्लॅकमेल करून काही गोंधळ घालत असेल तर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करतो की पक्षप्रमुखाला, शिवसेना प्रमुखांना, शिवसेना म्हणजे एक संघटना म्हणून आज वाईट काळ चालला असेल त्याचा गैरफायदा घेऊन तुम्ही पक्षाला ब्लॅकमेल करू नका आणि जर करणार असाल तर ती भिंत म्हणून मी उभा आहे तिथे. त्याच्यामुळे माझ्यावरती हल्ले होणारच ना. पण अगदी शिवसेना कोणी बुडवली, आज जर ही शिवसेनेची गळीतगात्र अशी स्थिती झाली असेल तर त्याला संजय राऊतच जबाबदार आहे. कसा अशा काय स्वरूपाचं जबाबदार एक जो चित्र तयार केलं जातं, चित्र तयार केलं म्हणून झालंय का तसं काही? मी म्हणतो शिवसेना तुम्ही काही आरोप केलेत तरी शिवसेना कधी गलितगात्र झाली नाही आणि होणारे नाही. माणसं सोडून गेली नक्की, आमदार गेले, खासदार गेले, काही प्रमुख आमचे लोक गेले, हे खरं आहे. पण त्याला मी कसा काय जबाबदार? हे एकदा कोणीतरी मला समजून सांगायला पाहिजे की तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही हे केल्यामुळे हे लोक सोडून गेले. आता एकनाथ शिंदे का माझ्यामुळे गेले? एकनाथ शिंदे आणि त्याच्याबरोबरचे लोक हे ईडी आणि CBIला घाबरून गेले ना. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवायला गेले, तुरुंगात जायची त्यांना भीती वाटली म्हणून ते गेले. पण मी तुरुंगात गेलो ना, मला पण सोडून जायला पाहिजे होतं. मलाही घाबरवलं, माझ्यावरही दहशत निर्माण झाली, पण मी गेलो नाही. हा राग आहे. या माणसामुळे आमची बेअबूर झाली, हा तुरुंगात गेला आणि आम्ही तुरुंगाला घाबरून पळून गेलो, हा राग व्यक्त होतो. माझ्यामुळे आता गुलाबराव पाटील काय कशाकथा झाले माझ्यामुळे. त्याच्या बँकेमध्ये 50 कोटी रुपये जमा झाले बेकायदेशीरपणे. तो थरथरत होता उद्धव ठाकरेंसमोर पक्ष सोडताना की मला ईडीवाले घेऊन जाते, मला जावं लागेल. हे माझ्या डोळ्याने पाहिले मी, यांचे नखरे सगळे आणि यांचा डरपोकपणा. हे काय मला सांगता येतो? यांची काय लायकी आहे का माझ्याशी बोलण्याची? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.